नमस्कार मंडळी. लिखित साप्ताहिक भविष्य 24 मे 2026 ते 30 मे 2026. मेषरास राशीतील मंगळ भ्रमण होतकरू तरुणांना जीवनात खऱ्या अर्थानं मार्गस्थ करणार आहे. अश्विनी नक्षत्राच्या तरुणांनी आपली ऑनलाईन कनेक्टिव्हिटी सतत ठेवावी. शिक्षण, नोकरी आणि विवाह या त्रिघटकांतून प्युअर सिक्वेन्स लागतील. दिनांक 27च्या कमला एकादशीचा बुधवार जीवन कमळ फुलवणारा ठरेल. सप्ताहाचा शेवट ऐकूनच आपल्याला आपल्या राशीस छान सुखनिद्रा देईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात अतिशय अनुभव संपन्न होणार आहेत. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना अतिशय प्रसन्न ठेवणार आहात. दिनांक 29चा शुक्रवार अनेक माध्यमातून आपणास जगापुढे सादर करून देणारा ठरेल. विवाहविषयक गाठीभेटीतूनही प्रभाव टाकाल. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना शत्रू घाबरतील. अर्थातच त्यांच्या विशिष्ट यशाने शत्रूंना जरब बसेल. सप्ताहात वैवाहिक जीवनात मोठ्या आदराने संबोधले जाल. यानंतर येते वृषभ रास. राशीतील बुध आणि शुक्र भ्रमण विशिष्ट भूमिका निभावतील. काहींना जाहिरात माध्यमातून लाभ होतील. विशिष्ट व्यावसायिक येणी वसूल कराल. सप्ताहाची सुरुवात घरात प्रिय व्यक्तींच्या सुखवार्तेतून धक्का येईल. मात्र सप्ताहात कृतिका नक्षत्र व्यक्तींनी आईवडिलांची काळजी घ्यावी. सप्ताहात विशिष्ट सार्वजनिक घटक गोष्टीतून क्रिया प्रतिक्रिया सांभाळाव्या. रोहिणी नक्षत्रात त्रास. दिनांक 26 आणि 27 हे दिवस वैयक्तिक मोठ्या यशाच्या फ्लॅश न्यूज देतील. तरुणांना ओळखी, मध्यस्थीतून किंवा मित्र सहकार्यातून मोठे लाभ होतील. मृग नक्षत्र व्यक्तींना दिनांक 27ची एकादशी विशिष्ट नवस पूर्ण करेल. कलाकारांचे एक छान पर्व सुरू होईल. गर्भवतींचं स्वप्न पूर्ण होईल. नोकरीत पगारवाढीचे संकेत मिळतील. मिथुन रास. सप्ताहात विशिष्ट परिस्थितीजन्य लाभ होतीलच. काहींचे बदलीचे संकट टळेल. पती व पत्नीचा विशिष्ट भाग्योदय विक्रम साजरा करेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात नव्या व्यावसायिक पर्यायातून भाग्य संकेत मिळतील. सप्ताहातील 27 ते 28 हे दिवस आपल्या राशीस उत्तम रंगसंगती ठेवतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती नोकरीविषयक मुलाखतीतून उत्तम प्रभाव टाकतील. 29चा शुक्रवार एकूणच आपल्या राशीस मोठा भावरम्य राहील. जीवनातील श्रद्धा बळकट करणारे ग्रहमान आहे. नोकरीतील विशिष्ट कर्तृत्व मोठा चर्चेचा विषय ठरणार आहात. सप्ताहात विशिष्ट वास्तूविषयी खरेदी विक्रीचे व्यवहार मार्गी लागतील. काहींना सरकारी माध्यमातून लाभ होतील. मात्र सप्ताहात विसरभोळेपणापासून सावधान राहा. गप्पा गोष्टीतून अवधान ठेवा. कर्क रास. सप्ताहातील ग्रहमान अपवादात्मक घटना पार्श्वभूमीतून नुकसान करू शकतं. सप्ताहात द्वाड मित्रांशी संगत टाळाच. खरेदीत फसू नका. बाकी सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना साथ देणारा राहील. काहींचे नवीन करार फलदायी ठरतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना 27 व 28 हे दिवस मोठी भाग्यबीजे पेरतील. घरातील उमलत्या तरुणाईचे भाग्य खुलेल. आजचा रविवार घरात पाहुण्यांची वर्दळ ठेवेल. मोठी चैन चंगळ आणि मौजमजा कराल. आश्लेषा नक्षत्राचा 27चा एकादशीचा दिवस दैवी चमत्कार घडवेल. आदर सत्कारातून थक्क व्हाल. एखादी ग्रासलेली पुत्रचिंता जाईल. पती व पत्नीची योग आरोग्य चिंता जाईल. काहींची एखादी वास्तुचिंता जाईल. मात्र सप्ताहात मध्यस्थीचे व्यवहार टाळा. स्त्रीवर्गाचा मान राखा. थट्टा मस्करी गैरसमज टाळा. तिन्ही सांजसमयी भांडणे किंवा वाद टाळा. प्रवासात लहान मुलांकडे लक्ष द्या. सिंह रास. सप्ताहाची सुरुवातच मोठी शुभलक्षणे राहील. सतत सुवार्ता कानावर पडतील. सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना छान गतिमान राहील. काहींना नव्या सरकारी धोरणातून लाभ होतील. सप्ताहात 27 ते 28 हे दिवस अतिशय गतिमान आणि सुसंगत राहतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा फास्ट ट्रॅक राहील. नोकरी व्यावसायिक बाबतीत म्हणाल तसं होईल. जनसंपर्कातून मोठे लाभ होतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात वाहनावरील मस्ती टाळावी. मित्रांशी थट्टा मस्करी टाळा. सप्ताहात भाऊबंदकीविषयी वाद टाळा. बाकी सप्ताहात उत्तरा नक्षत्रास कला, छंद व विशिष्ट संशोधनात्मक उपक्रमातून मोठा स्वर्ग उसेल. काहींना सामाजिक स्तरावरून विशिष्ट सन्माननीय पदाचा लाभ घडेल. काही पुत्राकडून जीवनातील मनोकामना पूर्ण होतील. दिनांक 27च्या एकादशीचा मुहूर्त साधाल. कन्या रास. सप्ताहात शुभग्रहांची लॉबी प्रचंड क्रियाशील राहील. सप्ताहातील 26 ते 28 हे दिवस आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश देणारे ठरणार आहेत. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट अपयश धुवून काढता येईल. मात्र सप्ताहात आरोग्यविषयक पथ्ये पाळा.
उष्माघातापासून सावध राहा. नैसर्गिक घटना परिस्थितीचं भान ठेवाच. बाकी सप्ताह नोकरीत उत्साहवर्धक राहील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात नोकरीतील घडामोडींतून मनासारखे बदल होतील. सप्ताहात एकूणच आर्थिक कोंडीतून मुक्त व्हाल. काहींना कर्ज मंजुरीतून वास्तू खरेदीचा प्रश्न सुटेल. सप्ताहात ऐन उन्हाळ्यातही वैवाहिक जीवनात गारवा अनुभवाल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात सतत आपला अधिकार गाजवता येईल. दिनांक 27 बुधवारची एकादशी आपले जीवन कमळ छान फुलवेल. या सप्ताहात शेवट मोठ्या मौज मजेतून साजरा केला जाईल. तुळ रास. सप्ताहातील भाग्यातील गुरु शुक्राची वाटचाल सप्ताहात उत्तम भूमिका निभावणार आहे. काही अपूर्व संधी निश्चितच चालून येतील. नकारात्मक विचार किंवा नैराश्याची छाया टाळा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी मौनात राहून आपला कार्यभाग साधावा. 27 ते 29 हे दिवस बुद्धी कौशल्यातून लाभ देतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना नक्षत्र लोकातून साथ मिळेल. विशिष्ट ध्येयाकडे उत्तम वाटचाल होईल. काहींना गुरुवार विजयोत्सवाचा किंवा मोठ्या साक्षात्काराचा. व्यावसायिकांना सप्ताहात उत्साह व प्रदर्शनातून मोठे लाभ होतील. मोठी उद्घाटनं होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात नोकरीत उत्तम फलदायी होणारा सप्ताह राहील. नोकरीतील मानांकन वाढेल. काहींना जुन्या गुंतवणुकीतून मोठे लाभ होतील. तरुणांच्या नोकरीच्या मुलाखती अंतिम टप्प्यात येतील. सप्ताहात विशिष्ट कायदेशीर गुंता सुटेल. वृश्चिक रास. सप्ताहातील ग्रहमान सार्वजनिक जीवनातून पथ्ये पाळण्याचे विशिष्ट भातृचिंता सतावू शकते. बाकी सप्ताहात स्वतंत्र व्यावसायिकांना मोठा साथ देणारा आहे. 27 आणि 26 हे दिवस गाठीभेटी, करारनामा आणि विशिष्ट खरेदी विक्रीतून मोठे सुसंगत राहतील. महत्त्वाच्या कामांचं नियोजन करावं. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट मुलाखतीतून यश मिळेल. मात्र सप्ताहात व्यावसायिक कामगार वर्गाशी जपून बोलीचाली करावी. घरातील यंत्र उपकरणं जपून हाताळावी. विशाखा नक्षत्र व्यक्तींनी शनिवारी प्रवासात वस्तू सांभाळाव्यात. बाकी ज्येष्ठा नक्षत्राच्या वृद्धांनी दुखापतीपासून सांभाळावं. घरातील तरुणांची वाट टाळा. गर्भवतींनी पथ्ये पाळावीत. धनुरास. सप्ताहात शुक्र भ्रमणाचं पॅकेज उत्तम प्रभाव टाकेल. दिनांक 27 ते 29 हे दिवस घरात सुवार्तांचा अंमल ठेवतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात जुगार सदृश्य व्यवहारातून नुकसान होऊ शकतं. सप्ताहात सार्वजनिक जीवनातून आचारसंहिता पाळाच. या काळामध्ये भाजण्या कापण्यापासून सावध राहा. बाकी शुक्र भ्रमणाची कनेक्टिव्हिटी वैवाहिक जीवनातील भावपर्यावरण ऐन उष्माघातापासून अबाधित राखेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शुभग्रहांच्या माध्यमातून फलद्रूप होणारा सप्ताह राहील. शुक्रवार विवाह इच्छुकांच्या सुंदर गाठीभेटीचा किंवा ऑनलाईन कनेक्टिव्हिटीचा आहे. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह एकूणच गुरुभ्रमणाचे पॅकेज राबवेल. श्रद्धावंतांची सतत मनासारखी कामे होतील. दिनांक 27च्या एकादशीचा एक उत्तम शुभमुहूर्त राहील. व्यावसायिकांची मोठी भाग्यबीजे पेरली जातील. मकर रास. सप्ताहात विवेकनिष्ठच वाटचाल करावी लागेल. सप्ताहात कोणताही जुगार टाळाच. या सप्ताहात होतकरू तरुणांना उत्तम नोकरीच्या संधी येतील. तयारीत राहा. आळस झटका न्यूनगंड टाळा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्ती मोठ्या सुवार्तातून अर्थातच मोठ्या भाग्योदयातून चर्चेत राहतील. 27ची एकादशी श्रद्धावंतांचे मोठे भाग्योदय करेल. काहींना उत्तम भांडवल पुरवठा होईल. थोरामोठ्यांच्या ओळखी फलद्रूप होतील. खोळंबलेलं वास्तुविषयक व्यवहार मार्गी लागतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचे परदेशातील नोकरीविषयक प्रश्न सुटतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना 29चा शुक्रवार विशिष्ट मानसिक ग्रहणातून किंवा चिंतेतून मुक्त करणारा आहे. वैवाहिक जीवनातून आनंद साजरा कराल. नोकरीतील शत्रुत्व मावळेल. वरिष्ठांकडून विशिष्ट अनुमोदन मिळेल. कुंभरास. सप्ताहात शुभग्रहांची लॉबीज उत्तम कार्यरत राहील. तरुणांनी सतत ऑनलाईन राहा. कनेक्टिव्हिटी साधत राहावीच. फालतू गोष्टी मनावर घेता वाटचाल करावी. 27 आणि 26 हे दिवस जीवनातील ध्येयाकडे उत्तम वाटचाल करवतीलच. शततारका नक्षत्रास काहीही न बोलता आपला कार्यभाग साधता येईल. मूर्खांशी संवाद टाळाच. वैवाहिक जीवनातील भावपर्यावरण सांभाळा. बाकी सप्ताहात व्यावसायिक तेजी राहील. काहींची उत्तम वसुली होईल. विशिष्ट कर्जविषयक प्रश्न मार्ग लागतील. काहींना मित्र सहकार्यातून लाभ होतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट आरोग्यविषयक पथ्ये पाळण्याचा
पूर्व भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुभ्रमणाचे पॅकेज पूर्णपणे लाभ देईल. विशिष्ट महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. उच्च शिक्षणातील अडथळे जातील. कॅम्पसमधून नोकरीचा लाभ मिळून उत्साह वाढेल. आणि सगळ्यात शेवटची ती म्हणजे मीन रास. गुरुभ्रमणाचे पॅकेज उत्तम परिणाम साधणार आहे. सप्ताहाची सप्तपदी नवपरिणीतींना उत्तमच साथ देईल. पती व पत्नीच्या सुवार्ता धन्य करतील. काहींना मातृत्वाची चाहूल लागेल. उत्तर भाद्रपदा नक्षत्रास परदेशी संधी मिळतील. दिनांक 26 आणि 27 हे दिवस एकूणच जीवनातील विशिष्ट अडथळे दूर करतील. मात्र सप्ताहात मित्रसंगत सांभाळा. जुगारी किंवा व्यसनी व्यक्तींच्या प्रभावात जाऊ नका. बाकी सप्ताह होतकरू तरुणांची साडेसातीही मार्गनिश्चिती करेल. योग्य सल्लागार मिळतील. सरकारी माध्यमातून लाभ होतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींची विशिष्ट मनोव्यथा कायमची जाईल. विशिष्ट वैद्यकीय उपचार उत्तम लागू पडतील. व्यावसायिकांना सप्ताह विशिष्ट नव्या व्यावसायिकांना पर्यायातून फलद्रूप होईल. आर्थिक संकट टळेल. वृद्धांना सुखनिद्रा मिळू शकेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.